दोन महत्त्वाच्या विकेट्स देवेंद्र मस्करनं संपादित केल्या। अभिनंदन आरबी बरप, तुमच्या देखील पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय। आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला संघ सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या अगेन्स्ट उमर 11 गोरेगाव, या दोन टीमच्या दरम्यान मॅच। आणि जशी मॅचला सुरुवात तसं खेळाच्या पहिल्या सत्रासाठी करूयात आवाजामध्ये परिवर्तन। आणि या ऐकूयात पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं सोमनाथजी खाडे सरांचा आवाज। थँक्यू सो मच। हॅलो धन्यवाद, थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे सर, आपलं मनापासून आभार। सामन्याला सुरुवात झाली सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांना फाईट करत असताना उमर 11 गोरेगाव, या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू झालाय। सुंदर चेंडू, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू, इथे डॉट। या अगोदर आपण पाहिलं सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघानं चित्तथरारक विजय पहिल्या राऊंड मध्ये मिळवला। त्यानंतर उमर 11 गोरेगाव संघानं उत्कृष्ट खेळ दाखवला, एका संघाला परास्त केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत। पंचांनी बोट केलं आकाशाकडे, अगदी प्लम मध्ये पकडलंय, मोठी विकेट मिळतीये। फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट पहिली। फेरीचा सामना, एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते टीम उमर 11 गोरेगाव, वांगणी बदलापूर परिसराला बिलॉंग करणारा संघ आहे। या वर्षीच्या हंगामामध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारी टीम आहे। मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल, त्यांच्या विरोधात फाईट देत असताना टीम मैदानावरती भिवंडी ग्रामीणचा संघ सिकंदर स्पोर्ट्स महापोली, दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। उमर 11 गोरेगाव संघाचे आधारस्तंभ शैबाचाचा भोबेरे आणि अखिलबाई भोबेरे यांच्याकडनं संपूर्ण आयोजनासाठी आणि संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। आपलं सहर्ष स्वागत। षटक पहिलं, चांगला चेंडू, इथे आपण पाहताय तर बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क व्यवस्थित होत नाही। चांगल्या दर्जाची बॅटिंग उमर 11 गोरेगाव संघाकडे आहे, मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी गोलंदाज बाबू खानच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। अद्यापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत, 1 विकेट अर्जित केली आहे, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि निश्चितच उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सुरुवातीलाच पेश करत असताना 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये पॉवर प्लेची पाबंदी असणारं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे। पहिल्या 4 बॉलवरती फक्त 1च धाव इथे खर्च झाली, 1 विकेट सुद्धा मिळवली। बॅटिंग करत असताना कौनेन मोठ्या फटक्यासाठी ओळख आहे, इथे आपण पाहताय बॅट फिरवली, संपर्क नाही, पुल करण्याचा प्रयत्न। बाबू खान या मॅच मध्ये मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। संघासाठी आपण पाहिलं तर उपयुक्त षटक अद्यापर्यंत हाताळत असताना फलंदाजाच्या रडार पासून दूर ठेवतोय, मोठ्या फटक्यांना कुठल्याही प्रकारचा वाव नाही। अजून एक चांगला चेंडू राईटी बॅट्समॅन साठी, लेफ्ट आर्म मीडियम फास्ट बाबू खानचा हा जबरदस्त चेंडू, अजून एक डॉट। षटक संपले पहिलं आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली बाबू खान, धाव खर्च केली फक्त 1।
आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा आयोजित कांबाकर चषक 2026 पर्व दुसरं रजनी क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. कल्याण नगर हायवेच्या अगदी जवळ असणार हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती चाललेली जबरदस्त स्पर्धा. आजची रात्र पहिली रजनी आणि पहिल्याच रजनीमध्ये चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतात. षटक पहिलं संपलं, फक्त धावाली 1 आणि मैदानावरती एल्गार ठोकत असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली षटक क्रमांक 2 ला सुरुवात. अजून एक तेज तरार गोलंदाज मैदानावरती गोलंदाजीसाठी तयार होतोय. मारूफ अष्टपैलू खेळाडू, समोर अरहम बुबेरे संघाचा बॅकबोन, संघाचा तारणहार. उमर 11 गोरेगाव संघासाठी गोरेगावचा बायकर मॅन इथं मैदानावरती कशा पद्धतीने संघर्ष करेल. फार मोठ्या अपेक्षा, फुलटोज मिळालाय, फटका सुंदर खेळला. स्क्वेअर लेगला पार करत असताना एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4, चौकार. धन्यवाद. मारूफचा हा चेंडू जर आपण पाहिला तर फुलटोज मिळाला आणि त्याच्यावरती पुरेपूर फायदा उचलत असताना अरहम बुबेरे अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 41 धावांची तुफान इनिंग मैदानावरती साकारली. इथे सुद्धा बॅटिंग करत असताना चौकाराच्या मदतीने एल्गार केला होता. फटका फसलाय, पूलचा फटका अनसक्सेसफुल. सीमारेषेवरती टिपलाय झेल आणि संपलाय अरहम बुबेरेचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागला उमर 11 गोरेगावला. फलंदाज बाद.
चौकार मिळतोय, 4 धावा येतील, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. चांगल्या पद्धतीने या षटकाची सुरुवात झाली. मोहम्मदच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. स्कोर कार्ड 4 धावांच्या मदतीने पुढे सरकलं. टोटल जर आपण पाहिली तर 13. पहिल्या बॉलवर 4, 6.00 ची सरासरी अद्यापपर्यंत आता आपल्याला पाहायला मिळते. अरहम पटेल, मोहम्मदचा हा बॅटची कडा लागली आहे आणि विकेटच्या मागे अरबाजने एक सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना मोहम्मदचा खेळ संपलाय. झटका. तिसरं सुरू झालं. पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर विकेट. इथे आपण पाहिलं तर फार मोठा संघर्ष उमर 11 गोरेगाव संघासाठी. धावफलकावरती 13 बनल्यात. उर्वरित इथूनही अजून 4 चेंडू या षटकातील बाकी. गोलंदाज अरहम पटेल. तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. 4 ओव्हरची मॅच. पूर्वार्धामध्ये आपण खेळ पाहत आहे. बॅटिंग करत असताना नवीन बॅट्समन मैदानावरती सूरज पारदी. अजमनला साथ देण्यासाठी दोघंही आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानावरती. सूरज कडनं सुद्धा अपेक्षा असतील. स्ट्राईक वरती तयार. यावेळेस पुल करतोय, उंच गेलाय, लांबी कमी गाठली आहे आणि सीमारेषेवरती मिड विकेटला एक अजून चांगला झेल. वेल जज कॅच, फलंदाज बाद. परफ्यूम डिलिव्हरी. नाकासमोरून वेगानं चेंडूला काढले. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. प्रचंड वेगानं चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट येतोय. गोलंदाज अरहम पटेल. या षटकामधील अजून 2 बॉल शिल्लक. धावफलक स्थिरावलेला आहे 13 वरती. 4 ओव्हरची मॅच. 30 ते 35 धावा जर पदरात असतील, फाईट बनेल. संघर्ष जरूर करतील. इथून आपण पाहताय तर हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहत आहेत. दोन्ही पंच यस सल्ला मसलत केली आणि व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येईल, स्कोर कार्डला जोडली जाईल. 14 धावा टोटल. 14 ऑन बोर्ड. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू या ठिकाणी. DRS ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडे व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर इथे कन्सिडर केला गेला. फलंदाजाच्या अगदी डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या स्वाधीन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगल मिळेल. धावफलकावरती जोडली जाईल. 14 धावा. 14 ऑन बोर्ड. तिसरं षटक अरहम पटेल. प्रचंड वेगानं गोलंदाजी करत असताना अजून एक चांगला चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. बॅटिंग करत असताना अहमर भाई स्ट्राईक वरती. मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाने या मॅच मध्ये केली, फलंदाजांना मात्र हात खोलून दिले नाहीत.
मोठे फटके मारू दिले नाहीत, चौकार षटकारांपासून दूर ठेवलं. इथे ओरपी चेंडू समोरच्या दिशेला टोलावलाय लॉंग ऑन वरती. फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडून फेक करतायत. एकच सिंगल मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 5.00 ची सरासरी धावफलकावरती आहेत 15 धावा. झालाय धावफलकावरती बनल्यात 15. उर्वरित 6 बॉल शिल्लक. या 6 चेंडूंवरती भवितव्य डिपेंड. या मॅच मध्ये 6 चेंडूंवरती किती धावा बनतील, उमर 11 गोरेगाव संघासाठी गोलंदाजांना फाईट करण्यासाठी किती टोटल या ठिकाणी उभं राहील. शेवटचं षटक या अगोदरच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्क वरती आकाश. पहिलाच बॉल बॉडी लाईन एक सिंगल मिळतीये. स्कोरबोर्डला जोडली जाईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 16 वरती. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं 15 धावा. चौथं षटक सुरू झालंय. पहिल्या बॉलवर सिंगल मिळतीये. स्ट्राईक रोटेट. यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती आजमनला मात्र इथून चमत्कारिक बॅटिंग करावी लागेल. लोअर फुलटोस फटका खेचला मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पकडून फेक केली. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि इथे आपण पाहिलं तर जोपर्यंत पकडतील तोपर्यंत इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डला जोडल्या जातील 2 धावा. धावफलक टोटल 18 वरती 18. या षटकातील अजून मुशर्रफ आला. यावेळेस बॅट फिरवली, उंच गेलाय चेंडू. झेल टिपण्यासाठी प्रयत्न, रिले कॅच. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. अजून एक विकेट डाऊन. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी सातत्यानं करतायत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. सिंगल पूर्ण केली अत्यंत वेगानं. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट करतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल. निश्चितच या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डला इथून चालना मिळेल. धावफलक 21 या धावसंख्येवरती 21. षटक आहे शेवटचा आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होईल. या चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. बॅटिंग करत असताना सज्जद. बॉडी लाईन फुलटोस पुन्हा एकदा ऑन साइडला. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण झालीये. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. धावा मिळत आहेत 2. पूर्वार्ध संपलाय 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल बनल्या 23 धावा. 6.00 च्या सरासरीनं 24 धावांचं लक्ष असेल बॅटिंग करत असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघासमोर.
24 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. रणबॉल इक्वेशन आहे. सर आरबी वरप या टीमचे कॅप्टन आपण या आणि दोन्ही संघांचे 12 मॅन इथे उपस्थित आहेत. बघा एका चिठ्ठीवरती नाव आहे आरबी वरप आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे विजेता संघ विनर. दोन्ही 12 मॅन इथे उपस्थित आहेत गोरेगावचे आणि नक्कीच महापोलीचे. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आरबी 11 वरप या टीमचे कॅप्टन यांच्या उपस्थितीमध्ये आपण ड्रॉ करूया. आरबी वरप या संघाला बाय मिल्टन संघ दाखल होतोय क्वालिफाईंग मॅच मध्ये. आणि नेक्स्ट मॅच असेल विनर वर्सेस भूमी 11 मांडा. पारदर्शकता आहे त्यामुळे दोन्ही 12 मॅन देखील उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ड्रॉ केलेला आहे. रणबॉल इक्वेशन आहे. गोलंदाजी मार्क वरती मुशर्रफ आहेत या पहिल्या षटकामध्ये. गोरेगाव एक्सप्रेस हा गोलंदाज. गोरेगाव म्हटलं तर आमचे शाबाज चाचा बुबेरे अखिलबाई बुबेरे ही A1 जोडी गोरेगावची. आणि सर्वांचे लाडके समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच गोरेगावचे उद्योजक बाबू शेठ बुबेरे. धावसंख्य आपण पाहू शकाल धावसंख्य आहे 3. स्ट्रायकिंगला बॅट्समन सेफ आहेत सेफ कुरेशी आणि अरबाज पटेल ही जोडी. आणि दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून बघा दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी या दोन्ही संघांना. कारण की हे दोन्ही संघ पाहुणे संघ आहेत महापोली आणि गोरेगाव. ऑन साइड विकेट इनटू द स्लॉट and out of the plot. सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. डीजे मास्टर सेफच्या बॅट मधून हा चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 7. ड्राइव्ह करतायत गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर येत आहे डीप मधून. मेल्टीच्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि फॅशन टेलर उमर 11 गोरेगाव. हाफ ट्रॅकर पुल करताय शॉर्ट आर्म पुल शॉट लाईक दॅट. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मास्टर धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 11ची गरज या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाने. मुशर्रफ
ऑन साइडला बिगेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा अजून एक दमदार चौकार येतोय फलंदाज सैफ कुरेशीच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. मॅच मध्ये 18 चेंडू शिल्लक बनवायच्या धावा 7. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि जो संघ जिंकेल त्या दोन संघांमध्ये फैजल गोलंदाजी मार्क वरती फक्त दिशा दिली आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. स्ट्राइक चेंज असेल धावसंख्या आहे 18. जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाला. सतरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. बघूया आपल्या स्टाईलने सैफ सामना फिनिश करेल का. षटकार मारून मिस टायमिंग आहे आणि डिक्लेअर्ड झोन मध्ये हा चेंडू जातोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. 19 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे या सामन्यावरती सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाने. चला नवीन चेंडू द्यायचा आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत. फक्त दिशा दिली होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 19. स्ट्राइक एंडला बॅट्समन अरबाज पटेल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी फैजल शेख करतायत या षटकामध्ये. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 19. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा आहे आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 4 धाव बनवायच्या आहेत. कांबाकर चषक आपण पाहतोय. भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन आणि यानंतर जे 2 सामने होतील ते दोन्ही सामने 3-3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. भूमी 11 मांडा आणि जो संघ हा सामना जिंकेल त्या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल आणि त्यामधून जो सामना जिंकेल संघ तो संघ RB 11 वरप या संघासमोर फाईट करेल.
परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20-12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे. अर्हम येत आहेत गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू 4 ची गरज. आणि क्या बात आहे 1 हँडेड कॅच. एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद अरबाज पटेल. बॅक टू द पवेलियन. नेट नंबर 3 पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 धावा. जिंकण्यासाठी नक्कीच 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाला. चेंडू शिल्लक आहेत 10. विजयाच्या अगदी समीप आहे महापोली संघ. फुलटॉस स्विच हिट आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे. चौकार येतोय फलंदाज उमेर शेखच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीमने. महापोली संघाचं हार्दिक अभिनंदन.